नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीच्या दिंडोरी व नाशिक लोकसभेच्या उमेदवारांचे भरणार उमेदवारी अर्ज. येत्या सोमवार दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाज व दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर बगरे यांचे सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे, अशी माहिती दोन्ही कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलेली आहे. अद्याप नाशिकच्या महायुतीचा तिढा सुटलेला नसताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होत आहे. मागील 3 महिन्यापासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाज यांनी आघाडी घेतली असून महायुतीचा तिढा सुटलेला नाही. तिकडे दिंडोरीत भास्कर बगरे आणि भारती पवार यांच्यात मुख्य लढत होणार असून जेपी गावित यांनी केलेल्या बंडामुळे येथील लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यातच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे देखील पारडे जड असून त्यांनी अपक्ष उमेदवारी करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दिंडोरीतला मतदारसंघ हा राज्य पातळीवर चर्चेत आलेला आहे. माजी मंत्री राहिलेल्या भारती पवार यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनी काम करणार नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे. तसेच उमेदवारी बदला या कारणास्तव राज्य पातळीवर काही पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ठरल्याचे असल्याचे समजते. त्यातूनच भास्कर बगरे यांना कळवण, सुरगाणा, दिंडोरी पेठ, निफाड, चांदवड या तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद असला तरीही अद्याप देवळा, नांदगाव व येवला तालुक्यात महायुतीचे पारडं जड असल्याचे दिसून येते. तिरंगी किंवा चौरंगी लढत झाल्यास दिंडोरीची ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी या सर्व शक्ती प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण आपल्या येस मराठी न्यूज चॅनलवर होणार आहे. ब्युरो न्यूज, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.